झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस पंचाहत्तर वर्षांपूर्वी वामन महादेव गाडगीळ यांनी जाई काजळ बाजारात आणले। संशोधनातून सिद्ध झालेलं आयुर्वेदिक औषधींनी परिपूर्ण असं हे काजळ लोकांच्या पसंतीस उतरलं। पुढे त्यांचे नातू राजेश गाडगीळ यांनी आपल्या टीमसह हा दर्जा बरकरार ठेवला। त्यांच्या सहधर्मचारिणी अदिती गाडगीळ या व्यवसायात काही काळानं सहभागी झाले। वाणिज्य शाखेतलं त्यांचं शिक्षण कंपनीतला अकाउंट्सचा भाग सांभाळण्यासाठी उपयोगी पडला। हळूहळू कंपनीच्या भागीदारीची जबाबदारी घेऊन अदिती गाडगीळ यांनी उद्योजिका म्हणून स्वतःची मुद्रा उमटवली। गिर्यारोहण हा स्वतःचा छंद जोपासत मुलांचं संगोपन करत व्यवसायातल्या अनेक आव्हानांना तोंड दिलं। अदिती ताईंचं माहेरचं आडनाव टिळक। त्या सांगतात गाडगीळ आणि टिळक या दोन्ही घरी माणसं जपली पाहिजेत हे ब्रीद वाक्य आहे। पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला उदंड शुभेच्छा। नमस्कार, तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळा व्यवसाय करणाऱ्या अनेक मैत्रिणींशी सातत्याने मी गप्पा मारत असते। त्यांच्याकडून खूप ऊर्जा जितकी तुम्हाला मिळते तितकीच मला सुद्धा मिळते, कारण प्रत्येकीचं स्वतंत्र असं व्यक्तिमत्व आहे, स्वतंत्र असा व्यवसाय आहे आणि स्वतःचं असं अस्तित्व आहे। आज सुद्धा अशीच एक मैत्रीण स्टुडिओमध्ये आहे ज्यांचं नाव आहे अदिती गाडगीळ। नमस्कार अदिती ताई, नमस्कार। आमच्या शो मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, असं म्हणतात की आईज आर द विंडोज ऑफ द सोल। डोळे हे आपली शब्दांच्या पलीकडची भाषा आहे, असं म्हणतात ना, शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, कारण ते सगळे डोळे आपले डोळे खूप बोलत असतात। आणि म्हणून तर नयन सो नयन नाही मिलाव किंवा नयना बरसे रिमझिम रिमझिम अशी कितीतरी गाणी या डोळ्यांमुळे निर्माण झाली। ह्या डोळ्यांमुळे आपल्याला हे सुंदर जग बघायला मिळतं। पण ह्या डोळ्यांची मग काळजी नको का घ्यायला, त्याची निगा नको का राखायला? मला बोलायचंय किंवा मला सांगायचंय, जाई काजळ 75 वर्षांची परंपरा। अगदी माझ्या आईने तिच्या लहानपणी आणि मी माझ्या लहानपणी सुद्धा या काजळाचा सातत्याने वापर केला, कारण ते डोळ्यांची काळजी घेताना आपल्याला डोळ्यांना त्रास कसा होणार नाही ही परंपरा या जाई काजळनं 75 वर्ष राखली आहे। अदिती गाडगीळ ह्या त्या जाई काजळच्या भागीदार तर आहेतच, परंतु अकाउंट्स सारखा अत्यंत महत्वाचा विषय की जो कंपनीचा सगळ्यात महत्वाचा विषय असतो, ज्याच्यामध्ये गडबड झाली तर कंपनीचा सगळा डोलारा कोसळू शकतो, ते अकाउंट सांभाळण्याचं खूप मोठं काम अदिती ताई करतायत। आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि जाई काजळचा 75 वर्षांचा इतिहास जाणून घेऊया। पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तुमच्याकडूनच ह्या तुमच्या वडिलोपार्जित अशा व्यवसायाबद्दल ऐकायला आवडेल आणि त्यांना सुद्धा हा व्यवसाय का सुरू करावासा वाटला किंवा कशी सुरुवात झाली या व्यवसायाची, सगळं आम्हाला ऐकायचंय। हा व्यवसाय माझ्या आजी सासऱ्यांनी म्हणजे वामन महादेव गाडगीळ यांनी 1948 साली सुरुवात केलं। आणि काजळ का बनवावं असं वाटलं हे तर मला नाही माहिती, पण आजी सासूबाईंनी त्यांना पूर्ण सपोर्ट दिला की आता बायका घराबाहेर पडायला लागलेल्या आहेत, त्या नोकरी करणार किंवा हे करणार, मग घरोघरीच्या आधी काजळ बनवायची परंपरा होती ती पुढे म्हणजे काजळ बनवलं जाईलच घर असं होणार नाही,
तर हे आत्ता नाही, म्हणजे सुरुवातीला अगदीच प्रॉफिटेबल होणार नाही, पण हळूहळू हा खूप सेटल होईल आणि वाढेल. त्यामुळे मग त्या विश्वासावरती आजी सासऱ्यांनी हा व्यवसाय चालू केला. आणि आता आम्ही नॉर्थला आहोत, साऊथला आहोत, हळूहळू आता ईस्टला पण आम्ही म्हणजे पाय पसरतोय. 75 वर्षाची परंपरा आहे जाई काजळला. आणि म्हणजे जाई काजळ म्हटलं की जाई काजळ हेच डोळ्यासमोर येतं. आणि ती हिरवी चपटी डब्बी हीच आम्हाला डोळ्यासमोर येते. कितवी पिढी आहे ही तुमची? मिस्टरांची आता 3री पिढी आहे. आणि आमची 4थी पिढी पण आता हळूहळू बिझनेस मध्ये यायला तयार होते. हा, तर जेव्हा त्यांनी ह्या व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा साधारणतः तुम्हाला कल्पना असेल की किती भांडवल लागलं किंवा काय खाचखळगे त्यांना आलेत हा व्यवसाय सुरू करताना? खाचखळगे म्हणजे घरोघरी तेव्हा काजळ तयार होत होतं, त्यामुळे विकत घेणारं गिराहिक तयार करणं किंवा तो ग्रुप तयार करणं ह्याच्यासाठीच त्यांना खूप धडपड करायला लागली. पण हळूहळू म्हणजे काजळ विकत घेणं हे माहिती नव्हतं, ते शिकवावं लागलं. हो, की हे सेफ आहे, हे आपण घरी बनवतो तसंच आहे. त्यामुळे ते सगळं लोकांना शिकवून म्हणा किंवा डिस्ट्रीब्युटर्सच्या थ्रू त्यांना माहिती देऊन मगच ते हे करायला लागलं, म्हणजे रुजवावं लागलं मार्केटमध्ये. म्हणजे तुम्ही हे निर्माण केलेलं काजळ घाला हे डोळ्यांसाठी कसं योग्य आहे, कारण सुरुवातीला नाही का वातीवर म्हणजे काजळीवर ते चमचा धरून काजळ घातलं जायचं, पण ते हानिकारकही असायचं डोळ्यांना. तर म्हणून मग हा मुख्य प्रश्न तुमच्या समोर होता की लोकांच्या ते पचनी पाडणं की बाबा हे तुम्हाला रेडीमेड काजळ वापरा. तुम्ही याच्यामध्ये भागीदार आहात, तर भागीदार म्हणून तुमचा रोल काय आहे मग आता ह्या 3ऱ्या पिढीत? आणि 4थी पिढी येऊ घातली आहे. हो, माझा रोल म्हणजे अकाउंट्सचा मेन आहे. पर्सनल अकाउंट्स म्हणा, कंपनीचे अकाउंट्स म्हणा, रोजची रोज कामं होत आहेत की नाही अकाउंट्स मधली. कारण जर ते रोजचाच फॉलोअप नसेल तर पुढे त्याचं म्हणजे फायनल स्टेजला येईपर्यंत खूप बॅकलॉग होतो आणि मग तेव्हा ते आठवणं गडबडीचं होतं. पण मग काजळ निर्माण करताना काय काय खबरदारी तुम्हाला घ्यावी लागते? हायजीन. कारण हे प्रॉडक्ट म्हणजे डायरेक्ट डोळ्याशी रिलेटेड असल्यामुळे आणि त्यामुळे हायजीन इज मस्ट. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जिथे होतं तो एरिया सुद्धा आणि कामगार सुद्धा, ती सगळी काळजी घेऊनच आम्ही ते करतो, कारण क्वालिटी मॅटर्स. बरोबर आहे. पण मग ही क्वालिटी टिकवण्यासाठी काय विशेष प्रयत्न 75 वर्षात 3 पिढ्यांनी घेतले हो? विशेष प्रयत्न म्हणजे रॉ मटेरियलची क्वालिटी तीच मेंटेन करणं, हायजीन मेंटेन करणं. दॅट इज द मेन थिंग, की हे काळजी घेतलीच पाहिजे, कारण लोकांच्या नाजूक अवयवाशी आपण डील करतो. बरोबर. ती कंप्लेंट येता कामा नये. कशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांकडून येतात जाई काजळ वापरल्यानंतर? आजही पूर्वीची तीच चपटी डबी आहे, तोच रंग आहे, त्याच्यात लायनर आणि काय असे वेगळे? कारण आम्ही कॉस्मेटिक नाही आहोत, आम्ही आयुर्वेदिक मेडिसिन मॅन्युफॅक्चर करतो. त्यामुळे आम्ही फॉर्म बदललेला नाही, कारण तुमच्या बोटा एवढं सेन्सिटिव्ह आणि हायजीन डोळ्यांसाठी काहीच असू शकत नाही. अगदी खरं. डीपी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये, म्हणूनच ओमनी जेल याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनी जेल मुळापासून वेदना दूर करतो. मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम वाचू आनंदे तो चालल्याखेरीज काही वाट्याला येतच नाही, आणि जे हवंसं वाटतं ते या वाटेवर मिळेल असा मनात दृढ विश्वास. लग्न करून दिलं तेव्हा सुद्धा तणतणून पाहिलं की मला अमुक करायचंय तमुक करायचंय. सगळ्याच गोष्टी काही एकदम शक्य होत नाही. वाचू आनंदे सोमवार आणि मंगळवार रात्री 8:30 पुनःप्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्री 10 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर.
तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा. जातीवंत बियाणांची उत्पत्ती, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल, उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन. प्रसारण सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी 6 वाजता आणि पुनः प्रसारण सोमवार, मंगळवार, गुरुवार सकाळी 6 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण, त्यामागील असणारी वास्तविकता, तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता आणि पुनः प्रसारण रात्री 11 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय. जीवन नामक अजब रसायन गुणी तसेच महान, जलग्रहाच्या जीवसृष्टीला अनमोल असे वरदान. शुक्र तारा आहे की ग्रह आहे? फोडणी देण्याआधी कढई का विसळून घ्यायची? AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. नवलकथा ह्या नसती साऱ्या, सहज शुद्ध हे ज्ञान. आम्ही दोघेही गाडीत असलो तरी आम्ही दोघेही गाडी न चालवता गाडी आपोआप जाणार म्हणे. तर्क सुसंगत विचारसरणी म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. अजब जगातील सत्य कथा या रोमांचक विज्ञान. विज्ञानम जनहिताय. विज्ञानम जनहिताय प्रसारण दर रविवारी सकाळी 9:30 वाजता आणि पुनः प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. कशापासून बनतं हे खूप उत्सुकता आहे मला ऐकायची. कशापासून बनतं हे काजळ? कारण ते आपलं सौंदर्य खुलवतं आणि मला वाटतं भारतात आणि भारताच्या बाहेर सगळ्या महिला काजळ, बहुतांश महिला काजळ वापरतात. कसं बनतं हे? कार्बन, नारळाचं तेल, कापूर आणि वॅक्स. अच्छा. अकाउंट सांभाळताना तुम्हाला काय विशेष खबरदारी हा व्यवसाय करताना घ्यावी लागते? की कुठेही एंट्री करताना टायपिंग मिस्टेक होऊ नये, कारण ती सगळ्यात जास्त शक्यता असते की 1 2 3 4च्या ऐवजी तुम्ही 1 3 2 4 असं पण करू शकता आणि मग ती मिस्टेक लक्षात यायला प्रचंड वेळ लागतो. अच्छा. ह्या ज्या सिली मिस्टेक्स आहेत त्या अवॉइड करायला लागतात. त्यामुळे आम्ही डबल ते चेक करतो केलेलं बरोबर आहे ना. तुमच्या कारखान्यात किती लोक कर्मचारी आहेत? कर्मचारी 16. अच्छा. ऑफिस स्टाफ 4 आणि आम्ही जे काय 3 पार्टनर्स आहोत ते. अच्छा, म्हणजे तुमचा हा भागीदारीतला व्यवसाय आहे. आणि मग स्वतः गाडगीळ सर ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही दोघंही एकाच क्षेत्रातले, एकाच घरातले, एका ठिकाणी काम करता. नवरा बायकोचे सूर घरात कधी कधी बेसूर होतात. कामाच्या ठिकाणी दोघं एकमेकांना कसं सांभाळता? शेवटी लास्ट डिसिजन हा त्यांचाच असतो. अच्छा. त्यामुळे तिथे मग आमचं म्हणजे काहीच हे काय म्हणतात ते म्हणतील तो फायनल. तो म्हणेल तो सगळं फायनल. इव्हन म्हणजे आमचे सिनियर जे पार्टनर आहेत काका, राजेशचे काकाचे, त्यांचाही पूर्ण विश्वास राजेशवरच आहे. राजेश म्हणेल तसंच. पण मला वाटतं तुम्ही दोघंही एकमेकांना खूप पूरक आहात, कारण तुम्ही स्वतः गिर्यारोहक आहात, तेही आहेत. मग सर तर बहुतांश वेळ बाहेर असतात, पर्वतांवर असतात. त्यावेळेला तुमच्यावर इथे कुठली विशेष जबाबदारी हा व्यवसाय सांभाळताना असते? विशेष जबाबदारी म्हणजे एक तर अकाउंट्स नीट ठेवणे आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर काही गडबड कधी झाली तर मग ती बघणे, ही माझ्यावरती विशेष जबाबदारी असते. आणि किती दिवसाला प्रोडक्शन तुमचं असतं? 2 बॅचेस, म्हणजे 3000 डब्यांचं एक बॅच असते, त्याच्या 2 बॅचेस, म्हणजे 6000 डब्यांची रोज निर्मिती होते. आणि ते महाराष्ट्रातल्या, देशातल्या, सगळी, परदेशात सुद्धा. परदेशात आम्ही डायरेक्ट नाही हे करत, आमच्या सप्लायर्सच्या थ्रू जातो. पण आता आम्ही ईस्टला जरा हे करायला बघतोय. अच्छा. म्हणजे प्रत्येक कोपऱ्यात महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या आपलं काजळ आहेच पोहोचलेलं आहे. साऊथला तर आहेच आहे, नॉर्थला पण आहेच आहे. ईस्टला जरा आम्ही कमी पडत होतो, पण आता ते पण आमचं होईलच, सेटल होईल. या
हे सगळं करताना एक स्त्री म्हणून, कारण तुम्ही व्यवसायामध्येही तुमचा सहभाग आहे, घर आणि व्यवसाय याची सांगड कशी घालता, वेळेचं व्यवस्थापन कसं करता? आता सगळ्या म्हणजे टेक्नॉलॉजीज एवढ्या ऍडव्हान्स झालेल्या आहेत की बरेचदा मी अकाउंट्स घरनं पण चेक करते. तिथे एंट्रीज केलेल्या मी घरनं बघू शकते किंवा चेक करू शकते. माझ्या एंट्रीज मी केल्यावरती ऑफिसमधनं चेक केल्या जातात. अच्छा. आणि घर तर काय, मी गृहिणी म्हणूनच मला जास्त करून हे करते. तुम्हाला गृहिणी म्हणून जास्त स्वतःकडे बघायला आवडतं की एक व्यावसायिक आणि तेही अकाउंट सांभाळणारी, म्हणजे अत्यंत महत्वाचा भाग कंपनीचा सांभाळणारी, कुठली भूमिका जास्त तुम्हाला आवडते? मला ट्रेकर ही भूमिका जास्त आवडते. त्याच्यानंतर मग बिझनेस वुमन ही भूमिका आवडते, कारण अकाउंट्स हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मग गृहिणी. पण ट्रेकर म्हणून जायला वेळ मिळतो का? हो, काढतो. कारण तो काढल्याशिवाय मिळणार नाही कधीच. बरोबर. या सगळ्या प्रवासात आज तुम्हाला स्वतःला किती वर्ष झाली? व्यवसायामध्ये येऊन मला 14 वर्ष झाली. आणि लग्न होऊन आमचं आत्ताच यावर्षी 25 वर्ष झाली. म्हणजे 25 वर्ष सरांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही घरात आणि व्यवसायात, आणि सोबत त्यांना सतत बाहेर जायला मुभा देताय, परवानगी देताय, आणि त्यांचीही हौस पूर्ण होते आणि तुमचीही हौस पूर्ण होते असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. रुचिरा. प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि YouTube चॅनलवरही उपलब्ध. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. एता पिकाले बहर, शिवार झालं हरभर. एता मातीचा हा गंध, मनी आनंद लहर. आनंदाची लहर मनात फुलवणारी, मातेसमान असणारी ही काळी आई, या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता, फक्त सह्याद्री वाहिनीवर. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. या सगळ्या काळामध्ये एखादा असा लक्षात राहणारा प्रसंग की काहीतरी अडचण आली आणि सर नॉट रिचेबल आहेत, फोनच लागत नाहीये त्यांचा, ते गिर्यारोहणासाठी गेले आहेत, आणि मग ती परिस्थिती तुम्ही हाताळली किंवा सांभाळली, असं काही कधी घडलंय का? हो, एकदा अशी परिस्थिती आली होती की राजेश हिमालयात होता
आणि मुंबईमध्ये सगळीकडे बॉम्ब ब्लास्ट झालेले होते, रेल्वे स्टेशनला स्पेसिफिकली. त्यावेळेला नेमकी मी घरी होते आणि फॅक्टरीत सगळेजण होते, सुटायची वेळ झालेली होती. संध्याकाळचे 5-1 वाजलेले असतील. आणि मी फॅक्टरीत फोन केला की असं असं होतंय, जर फॅक्टरीतनं कोणी निघालं नसेल तर सगळ्यांना थांबवून घ्या. पण त्याच्यातले 2 जण गेलेले होते, ऑलरेडी स्टेशनपर्यंत प्लॅटफॉर्मवर पोहोचलेले होते. कंपनीतनं 2 जण आणखीन त्यांच्या मागोमाग गेले, त्यांना पाठवलं, या दोघांना शोधायला सांगितलं आणि त्यांना घरी यायला सांगितलं, फॅक्टरीमध्ये यायला सांगितलं. फॅक्टरीमध्ये आल्यावरती सगळ्यांना सांगितलं की आज इथेच राहायचंय. सगळ्यांच्या घरी आजूबाजूला, तेव्हा फोनची फॅसिलिटी एवढी सगळ्यांकडे अवेलेबल नव्हती, तर आजूबाजूला जिथे फोन अवेलेबल आहे तिथे फोन करून कळवायला सांगितलं की आज इथेच राहणार आहे, कोणी काळजी करू नये, सगळे सेफ आहेत. हे सगळं झालं आणि फोनची लाईन बंद झाली. त्यामुळे संपर्कच तुटला. त्यामुळे सगळ्यांना कळलं की सगळे सेफ आहेत, फॅक्टरीमध्ये आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं शांत झाल्यावर मग प्रत्येक जण आपापल्या घरी गेला. स्थिर मनाने, शांत मनाने तुम्ही तीही वेळ निभावून नेली, नाही का? आणि ह्या सगळ्या प्रवासातला एखादा अविस्मरणीय असा काही क्षण आठवतोय? कारण जाई काजळनी अनेकांना प्रायोजकत्वाच्या माध्यमातून सुद्धा मदतीचा हात दिलाय. म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाणीव पण जाई काजळ सातत्याने, मग ते सांगीतिक कार्यक्रम असू दे, कुठले इतर कार्यक्रम असू दे, अर्थार्जनाच्या माध्यमातून मदत करून समाजामध्ये एक सांस्कृतिक चळवळ रुजवण्यामध्ये जाई काजळचा खूप मोठा वाटा आहे. अगदी थांबताना एक प्रश्न विचारावासा वाटतो. कोरोनाच्या काळामध्ये सगळं स्थिर झालं होतं, म्हणजे कामगार पोहोचू शकत नसतील, प्रोडक्शन कदाचित थांबलं असेल, आर्थिक घडी विस्कटली. त्या काळात तुम्ही या प्रसंगावर कशी मात केली? आम्ही एकतर जनसंपर्क म्हणजे सगळ्यांना एक्सपोजर टू अदर्स जे होतं ते थांबवलं. आम्ही आमच्या कामगारांसाठी जे बोरिवलीवरनं वसईला जायचे त्यांच्यासाठी वेगळी बस ऑर्गनाईज केली आणि रोज ती बस त्यांना न्यायची, आणायची असं एकटं केलं. आणि नंतर मग ते सगळे तिथेच फॅक्टरीतच राहतील, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था सगळी फॅक्टरीतच होईल असं बघितलं. प्रोडक्शन सुरू राहिलं. हो. आणि मग ते ओव्हर टाइम पण करत होते किंवा नाईट ड्युटी सुद्धा करत होते. म्हणजे आम्ही कुठेही न थांबता डबल ड्युटी केली. म्हणजे खूप कौतुक आहे की मुंबई थांबली होती त्या काळात सुद्धा न थांबता तुमचं प्रोडक्शन हे दुप्पट वेगाने सुरू राहिलं. आणि ते करताना फक्त काम करा येऊन असं नाही, तर त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांची राहण्याची सोय आणि माणुसकीचं एक प्रदर्शन पुन्हा तुमच्या या कृतीतून बघायला मिळालं आणि त्याचा तुम्ही अनुभव घेतला. सो कोरोनाचा काळ हा मुंबईकरांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने घेतला असं म्हणायला हरकत नाही. विशेषतः व्यावसायिकांनी देखील तो न थांबता सातत्याने काम सुरू ठेवून घेतला. मला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो की टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली असली, अगदी देशाच्या कोपऱ्या कापऱ्यात आपण वेगवेगळ्या माध्यमातून एकमेकांशी पोहोचू शकतो, एकमेकांशी संवाद साधू शकतो. राजेश सर गिर्यारोहणासाठी 40-40 दिवस हिमालयात असतात आणि मग कंपनीशी संबंधितही अनेक कामं असू शकतील किंवा इतरही काही, की बाबा तुम्ही कसे आहात. अशा वेळेला संपर्क तुटल्यानंतर काय करता तुम्ही? कसं त्यांना संपर्क तुटतो? म्हणजे ते डोंगराच्या इतक्या आतल्या भागात असतात की कॉन्टॅक्ट करणं शक्यच नाही, फोन नाही, कुठचंही साधन नाही. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की नो न्यूज इज अ गुड न्यूज. अच्छा. काही कॉन्टॅक्ट नाहीच. म्हणजे ते जेव्हा परत येतात, जिथून पहिला फोन करता येईल अशी परिस्थिती असते, तेव्हा कळतं की सगळे सुखरूप आहेत. फार धाडसी असं ते काम आहे आणि खूप कौतुक आहे की व्यवसायाबरोबर तुम्ही दोघांनी स्वतःचं पॅशन सुद्धा तितक्याच प्रायोरिटीनी किंवा त्याला महत्व देऊन तुम्ही जपलंय. हा प्रवास खूप छान आहे. 75 वर्षांचा प्रवास आहे, त्याला एक परंपरा आहे आणि लोकांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे आणि तो विश्वास तुम्ही अजूनपर्यंत टिकवून ठेवलाय आणि आता तुमची पुढची पिढीही तो नक्की टिकवेल अशी खात्री आहे. तुमच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते आणि थांबते. आदितीताई, तुमचे मनापासून आभार. थँक्यू. मंडळी, डोळे अत्यंत नाजूक असा आपला अवयव, परंतु सगळे नवरस, करुण, हास्य, वीर, रौद्र, बिभत्स सगळे डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त होत असतात.
या डोळ्यांनी आपल्याला सुंदर जग बघता येतच, पण हे डोळे खूप काही सांगून जातात, खूप काही बोलतात. त्यासाठी प्रत्येक वेळेला शब्दांची गरज नसते. या डोळ्यांची निगा जाई काजळनं आज अनेक वर्ष राखली आहे आणि आपल्याला एक खूप मोठं सहकार्य केलंय असं म्हणायला हरकत नाही. थांबतोय, वेळ झाली आहे अर्थातच तुमचा निरोप घेण्याची, पण DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा कानमंत्र ऐकण्याची. धन्यवाद. मैत्रिणींनो, उद्योगामध्ये नवीन उद्योग करणाऱ्या मैत्रिणींसाठी ही आपण आकाश पेलताना ही नवीन सिरियल सह्याद्री वाहिनीवर सुरू केली आहे. आकाश पेलताना हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे. कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेलून धरणं हे तेवढंच कठीण आहे. पण आपल्या व्यवसायामध्ये डगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी सगळं लागणारी तयारी ही आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे. तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतीस. आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. एंटरटेनमेंट